Today we are performing the mechatronics fourth practical, which is measure the speed of motor using stroboscope sensor. Stroboscope sensor is one of the proximity sensor which is mostly used in vehicles and companies in medical fields. ठीक आहे, तर इथे डायग्राम बघतोय आपण स्ट्रोबोस्कोप सेन्सरची. तर याच्यामध्ये आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सोर्स आहे, त्याच्यानंतर 4 डिजिट स्पीड डिस्प्ले, फ्रिक्वेन्सी स्केलर, फ्लॅशर युनिट, त्याच्यानंतर लाईट आहे फ्लॅशरचा फ्रंट साईड आणि रोटेटिंग स्पीड, झेनॉन फ्लॅशर म्हटलेलं आहे लाईटला. तर याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट जो ब्लॉक आहे आपला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सोर्स, याच्यामध्ये जे आहे तिथे आपल्याला जे मीटर असणार आहे स्ट्रोबोस्कोप फ्रिक्वेन्सी मीटर, त्याच्यावर जी मोटरची स्पीड फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती आपल्याला व्हॅरी करता येणार आहे. ते व्हॅरिएबल आपण तिथे त्यांनी नॉब दिलेला असणार आहे त्या मीटरवर व्हॅरी करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही जी काही फ्रिक्वेन्सी व्हॅरी करताय तर ती 4 डिजिट स्पीड डिस्प्लेवर तर डिस्प्ले होणार की किती फ्रिक्वेन्सी तुम्ही व्हॅरी करताय. एक फ्रिक्वेन्सी स्केलर दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या फ्रंट साईडला जो आहे तो एक फ्लॅशलाईट दिलेला असणार आहे, जो रोटेटिंग व्हील जे असणार आहे, रोटेटिंग शाफ्ट जो असणार आहे मोटरचा, त्याच्यावर फ्लॅश टाकून आपण ते स्ट्रोबोस्कोप सेन्सरनी जे आहे तर ते जे रोटेटिंग व्हील्स जे असतात त्याच्यावरून आपण त्याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो किंवा फ्रिक्वेन्सी व्हॅरी करू शकतो. त्याच्यानंतर त्याचे RPM काउंट करू शकतो. तर या पद्धतीने आपण हा स्ट्रोबोस्कोप मीटर जो आहे तो यूज करू शकतो. तर याच्यामध्ये जे आहे स्ट्रोबोस्कोप म्हणजे काय तर ते पहिल्यांदा बघू आपण. द स्ट्रोबोस्कोप uses a high sensitivity of light which is flashes at the precise interval. ठीक आहे, थोड्या थोड्या इंटरव्हलने जे रोटेटिंग व्हील असतं त्याच्यावर त्याचा लाईटचा फ्लॅश हा कंटिन्युअसली पडत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दिस लाईट मे बी डायरेक्टेड अपॉन अ रोटेटिंग और अ व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. द stroboscopic effect is apparent when the rotational or vibratory speed is in the proper ratio with the frequency of the light flashes. Mostly stroboscope consists of an oscillator, a reed and a flasher. बरेचसे जे स्ट्रोबोस्कोप आहेत ते ऑसिलेटर यूज करतात. त्याच्यानंतर फ्लॅशर असतं त्यांच्यामध्ये. तर हे जे फ्लॅशर मेकॅनिझम जे आहे ते कशासाठी यूज करतात, फ्लॅशिंग रेट जो आहे तो कंट्रोल करण्यासाठी फ्लॅशर मेकॅनिझम यूज केलेलं असतं. त्याच्यानंतर ऑसिलेटर जो यूज करतात तर तो एक्सटर्नली ट्रिगर्ड करण्यासाठी जे आहे तो ऑसिलेटर यूज केला जातो. कारण व्हायब्रेटिंग जर स्पीड असेल तर तो पण मेजर करण्यासाठी त्याच्यात रीड जे मेकॅनिझम आहे तर ते त्याच्यात दिलेलं असतं. ठीक आहे, तर हा जो स्ट्रोबोस्कोप सेन्सर जो आहे तर तो बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. मेनली व्हेकल्स जे आहेत, कार्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये हा स्ट्रोबोस्कोप सेन्सर जो आहे तो यूज केला जातो. तर याचं वर्किंग प्रिन्सिपल कशा पद्धतीने असतं तर व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ द मूवमेंट exactly matches the stroboscope frequency, the moving object is viewed clearly only once during the each revolution. This causes the moving object to appear as a single stationary image. A stationary image is also appear when the speed of the rotation is some exact multiple of the stroboscope's frequency. The highest scale reading that produces the single still image is the fundamental frequency. Then multiple still images appear when the stroboscope frequency is some multiple of the rotation frequency. In this case, the light flashes more than once during each rotation of the object. Of the shaft may be appear as the several equally speed lines.
if the lamp frequency is twice the rotational frequency. The two images are produced 180 degree apart. The moving images are obtained when the light frequency and the rotational frequency are not synchronized. When the image appears to rotate in a direction opposite to that actual rotation, the rotation frequency is less than the flasher frequency. यामध्ये जे कार जी असते आपली त्याचे जे व्हील्स असतात ते तुम्ही बघितले असतील. त्या कारच्या व्हील्सला मध्ये जी प्लेट असते लावलेली, ती कार जर स्लो स्पीडने चालत असेल तर आपल्याला ते व्हील्स रोटेट होताना दिसतात, की मधली जी स्टील प्लेट असते ती एकदम स्टेडी दिसते. आणि जेव्हा हळूहळू स्पीड वाढायला लागतो तेव्हा ती प्लेट जी आहे ती आपल्याला ऑपोजिट डायरेक्शननी मूव्ह होताना दिसते आणि टायर पुढच्या डायरेक्शननी मूव्ह होताना दिसतं. तर हे जे काही स्पीड जो आहे त्याच्यावर फ्लॅश लाईट पाडून आपण ते जी फ्रिक्वेन्सी असते ती ह्याच स्ट्रोबोस्कोपिक सेन्सरने मेजर करतात. तर मोस्टली ही बऱ्याच ठिकाणी यूज होते. याचे ॲप्लिकेशन्स मेडिकल फील्डमध्ये कुठे यूज होतात तर व्होकल फ्रिक्वेन्सी जी आहे ती मेजर करण्यासाठी सुद्धा हे स्ट्रोबोस्कोपिक सेन्सर यूज केलं जातं. म्हणजे व्होकल जे काही ऑपरेशन्स असतात तर त्याच्यामध्ये ती स्ट्रोबोस्कोपिक सेन्सर यूज केला जातो. त्याच्यानंतर मोटरच्या इग्निशनसाठी जे काही RPM मेजर केले जातात तिथे हे सेन्सर यूज केलं जातं. कंपन्यांमध्ये यूज केलं जातं जिथे मोटर्स असतात आणि त्याचे RPM मेजर करून एखादं वर्क असेल त्याच्यावर, तर तिथे ते स्ट्रोबोस्कोपिक सेन्सर हा बसवलेला असतो.